नमस्कार, मी अर्चना तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये स्वागत करते. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे गाजराचा हलवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हलवा बनवत असताना आपण खवा किंवा मिल्क पावडरचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा एकदम याचं टेक्स्चर दाणेदार झालेलं आहे, स्मूथ झालेला आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारा हलवा तयार झालेला आहे आणि चव तर एकदम अप्रतिम झालेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण रेसिपी एकदम साधी सोपी आहे. आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्यासोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे गाजराचा हलवा बनवण्यासाठी 1 किलो गाजर घेतलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता की मी एकदम गुलाबी रंगाचे जे गाजर आहेत ते घेतलेले आहेत. त्याचसोबत एकदम पातळ आणि उभे असलेले इथे गाजर घ्यायचे आहेत. कधी कधी केशरी रंगाचे सुद्धा गाजर भेटतात आणि थोडेसे जाडसर असतात, पण यामध्ये जो पिवळा आतमध्ये भाग असतो तो बऱ्याच प्रमाणात असतो आणि त्यामुळे गाजराचा हलवा एकदम सपक होतो. तर असे लांब आकाराचे गाजर घ्यायचे. हे चवीला गोडसुद्धा असतात, त्यामुळे जास्त साखर वापरायची गरज लागत नाही. तर आता हे घेतलेले गाजर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि यानंतर याचा पुढचा भाग आणि जो मागचा भाग असतो तो असा कट करून घ्यायचा आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की गाजरांमध्ये पिवळा भाग जो असतो तो इथे पाहू शकता एकदम कमी असा आहे. काही गाजरांमध्ये भरपूर प्रमाणात असतो. तर असे जर का लांब घेतले की जास्त पिवळा भाग राहत नाही. जर का जास्त पिवळा भाग असेल तर तो काढून घ्यावा आणि मग गाजर किसून घ्यावं. या ठिकाणी गाजरांचा सगळा देठ काढून झालेला आहे. त्यासोबत थोडंफार जर का गाजर खराब असेल तर ते सुद्धा बाजूला करून घेतलेलं आहे. यानंतर गाजरांना इथे थोडेसे धागेदोरे असतात, तर ते सुद्धा आपण पिलरच्या मदतीने पील करून घ्यायचे आहेत. तर इथे पील करत असताना एकदम जोरात करायचं नाही, तर अगदी वरच्या वरती असा गाजराचा साल काढून घ्यायचे आहे की ज्यामुळे जास्त गाजराचा गाभा जाणार नाही आणि अगदी अलगद हलक्या हाताने व्यवस्थित सोलून घ्यायचे आहेत. तर मंडळी, या ठिकाणी सगळे गाजरे व्यवस्थित सोलून तयार झालेले आहेत आणि गाजर सोलल्यानंतर आणखीन छान लाल भडक असं दिसायला लागलेलं आहे. तर आता ही गाजरं आपण किसून घ्यायची आहेत. तर मंडळी, इथे गाजर किसत असताना जास्त जाडसर किंवा एकदम बारीक असा इथे चुरा करायचा नाही, तर मीडियम साईजची जी किसणी असते त्याने एकसारखा लांबट असा इथे किस तयार करायचा आहे. तर इथे पाहू शकता की अशा प्रकारे गाजराचा किस तयार झाला पाहिजे. इथे छान असं गाजर किसून तयार झालेलं आहे. आता यानंतर आपण गाजर शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की यामध्ये 2 चमचा तूप घालायचा आहे आणि तूप वितळल्यानंतर जो गाजराचा किस तयार केलेला आहे तो सगळा यामध्ये घालून घ्यायचा आहे. गॅस फ्लेम मीडियम ठेवायचा आहे आणि सतत एक 5 ते 7 मिनिट गाजर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गाजर परतत असताना तुमच्या लक्षात येईल की गाजराचा रंग हळूहळू बदलायला लागलेला आहे. आता ही प्रोसेस करत असताना गॅस फ्लेम हा एकदम मीडियम ठेवायचा आहे, अजिबात हाय करायचा नाही. आणि गाजर परतून झाल्यानंतर एक 5 ते 6 मिनटामध्ये तुमच्या लक्षात येईल की गाजर व्यवस्थित ड्राय झालेला आहे. यामध्ये जे मॉइश्चर सुटलेलं आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि त्याचसोबत गाजर पण हलकंसं शिजलेलं आहे, म्हणजे हातावर घेतल्यानंतर पटकन असं मोडलं जातं आहे, असं याचा कुरकुरीतपणा निघून गेलेला आहे. गाजर हलकंसं मऊ झालं की यामध्ये घालायचं आहे दूध. तर इथे मी 1 किलो गाजरासाठी इथे अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे. या ठिकाणी दूध वापरत असताना गरम असलेलं दूध वापरायचं आहे. जर का थंड दूध वापरलं तर दूध फाटू शकतं, त्यामुळे इथे गरम केलेलं दूध वापरायचं आहे. आता दूध घातल्यानंतर गाजर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस फ्लेम हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि अगदी हळूहळू गाजर शिजू द्यायचं आहे. या ठिकाणी गाजराचा हलवा एकदम क्रीमी व्हावा, त्याचसोबत चवीलासुद्धा एकदम छान लागावा म्हणून घरातील जी फ्रेश क्रीम असते म्हणजे साई असते ती आपण इथे वापरायची आहे. तर एकूण मी 2 ते 3 चमचा अशी ताजी साई वापरलेली आहे. तीसुद्धा पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे आणि गाजर छान शिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी, इथून एक 10 ते 15 मिनिट जातात गाजर छान मऊसूत होण्यासाठी आणि दूध घातलेलं पूर्ण आटून येण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध घातल्यानंतर गॅस फ्लेम हा
थोडासा हाय ठेवायचा आहे, उकळी पटकन येऊ द्यायची आहे. जर का हळूहळू उकळी यायला लागली तर कदाचित दूध फाटू शकतं, त्यामुळे उकळी आल्यानंतर पुन्हा गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि गाजर शिजून घ्यायचं आहे. गाजर शिजत असताना मात्र अधूनमधून तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, नाहीतर गाजर खाली करपूसुद्धा शकतं. आता इथे पाहू शकता की दूध हळूहळू आटलेलं आहे. आता यानंतर यामध्ये घालायचे आहे साखर. साखरेचे प्रमाण हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो, पण इथे आपण खवा वापरलेला नाही. जर का खवा वापरला तर 250 ग्राम वगैरे इतकी साखर लागते, पण इथे खवा वापरलेला नाही तर इथे मी 200 ग्राम एवढी साखर वापरलेली आहे. साखर वितळल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण एकदम पातळ असं होतं आणि हे पातळ झालेलं मिश्रण 5 ते 7 मिनिटांमध्ये पुन्हा एकसारखं घट्ट होतं. तर इथे पाहू शकता तुम्ही की साखर घातल्यानंतर हलव्याचा रंगसुद्धा बदललेला आहे, मस्त असा केशरी झालेला आहे. पण हे हलवत असताना अधूनमधून असा दाबून दाबून हलवा व्यवस्थित हलवायचा आहे की त्यामुळे जास्त असं दाणेदार टेक्स्चर तयार होतं आणि साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये हे सुटलेलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. या स्टेजला इथे वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडर घालून झाल्यानंतर हलवा पुन्हा एकदा एकजीव करायचा. यानंतर तडका पॅनमध्ये पुन्हा एकदा 2 चमचा इतकं तूप घ्यायचं आहे. तूप पूर्णपणे वितळल्यानंतर यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहेत. तर मी इथे 7 ते 8 बदामाचे काप केलेले आहेत ते घातलेले आहेत. यानंतर यामध्ये काजूचे काप घातलेले आहेत, सोबत पिस्त्याचे सुद्धा काप घातलेले आहेत. आता हे सगळे काप 2 ते 3 मिनिट छान तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि फ्राय झाल्यानंतर गाजराच्या हलव्यावरती घालायचे आहेत आणि हलव्यावरती हा तडका घातल्यानंतर पुन्हा एकदा हलवा एकजीव करून घ्यायचा आहे आणि मस्त असा इथे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. तुम्ही हा गरमागरमसुद्धा खाऊ शकता किंवा थंड करूनसुद्धा खाऊ शकता. तर मंडळी, कशी वाटली माझी हलव्याची रेसिपी ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा आणि अशा छान छान साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.